बांधलेले आहे. त्यांच्यासाठी म्हणजे माझं लग्न असेल किंवा कुणाचं लग्न असेल म्हणजे पुजारी वगैरे राहायचं त्यांच्यासाठी हे घर म्हणजे एवढं भारी घर. मी ऐकताना मित्रांनो काय बोलते पोरगी वरती आपण मित्रांनो शिड्यात चढून चढून दमून वगैरे जिकडे बघा तिकडे फक्त हिरवं हिरवं बोलतात. हा यात सिक्के भरलेत म्हणजे 20 टाका हे पैसे इल्ले यातलेच काढून टाकलं का कॅरी करू नका. तुम्हाला 10 रुपये सिक्क्याला काहीच व्हॅल्यू नाही. मित्रांनो आपण बघू शकत आहोत ही मूर्ती. स्विमिंग पूल नाही मित्रांनो, स्विमिंग पूल उड्या मारतात. अशा पाण्यामध्ये कमळ फुलतात. इथे सगळे असे महाराजांचे मूर्त्या लागलेल्या आहेत. ते घोड्यावरती कोणते तरी एक महाराज आहेत तुम्ही बघू शकता. असा मागा असा तो वरती रोड आहे. फिजिकल आधार कार्ड नाही तर घरी जा. अतिशय सुंदर असं शांत असं वातावरण सुंदरपणे होते का नाही. झाला ही मूर्ती आम्ही सध्या एक्सप्लोअर करणार आहोत. आला रस्त्यावरती आलो. चला हे असं हे मूर्ती तिथे बांधलेली आहे. कुठली मूर्ती? बसवेश्वर महाराज म्हणून आहेत त्यांची मूर्ती बनलेली आहे. हे असं एवढं मोठं भव्य असं इथं फंक्शनसाठी म्हणजे माझं लग्न असेल किंवा कुणाचं लग्न असेल तर त्यासाठी बनवलंय. गुरुजी वगैरे राहायला म्हणजे पुजारी वगैरे राहायसाठी त्यांच्यासाठी हे घर म्हणजे एवढं भारी घर आहे. बंगलाच आहे. म्हणजे येतात ना ते मोठे मोठे असतात ना त्यांच्यासाठी. तुम्ही ऐकताना मित्रांनो काय बोलते पोरगी इथून मित्रांनो आपण बघू शकत आहोत ही मूर्ती. आता आम्ही स्टेप बाय चढणार आहे. आणि असा एक सुंदर असं एक काय आहे हे स्विमिंग पूल नाही मित्रांनो, स्विमिंग पूल म्हणून उड्या मारतात. स्विमिंग पूल नाही. इथं कमळाची झाड आहेत. अशा पाण्यामध्ये कमळ फुलतात. ते सगळी कमळं इथं जळलेली आहेत सध्या. जाऊ द्यात समजून घ्या. आणि इथं सगळे असे महाराजांचे मूर्त्या लागलेल्या आहेत. आता इथले 8 मोठे महाराज ते घोड्यावरती कोणते तरी एक महाराज आहेत ते. आम्ही इथं असं वरती चढत आहोत शिड्यावरतून. आणि तुम्ही बघू शकता असा मागा असा तो वरती रोड आहे. रोडवर तसं खाली चालत यायचं. ते तिकीट काढायचं. आधार कार्ड सोबत आहे ना फिजिकलवालं. फिजिकल आधार कार्ड नाही तर घरी जा. एंट्री भेटणार नाही. अशा शिड्या आहेत स्टेप. बघू शकता अतिशय सुंदर असं शांत असं वातावरण सुंदरपणे एंट्री घेऊन आतमध्ये पोहोचलेलो आहोत वरती आपण मित्रांनो. शिड्यात चढून चढून दमून वगैरे. आणि हे असं सुंदर असं वातावरण जिकडे बघा तिकडे फक्त हिरवं. हे दुसरा एक छोटासा स्विमिंग पूल आहे. हा बोलतात हा यात सिक्के भरलेत म्हणजे 20 टाका पैसे टाका आणि 20 मागा. आम्ही टाकतो. आम्ही पण मागतो. हे पैसे इल्ले यातलेच काढून टाकलं का नुसते पैसे 10 रुपये त्यात लोकांनी नोटा पण टाकल्यात. 50 रुपये 10 रुपये 50 रुपये. आम्ही 100 रुपये टाकतो. मग बंबईचे पण पैसे आहेत तिथं. 10 रुपये डॉलर यांच्या इकडे भाई लोक कर्नाटकमध्ये तुम्ही आलात 10 रुपयाचे सिक्के कॅरी करू नका. तुम्हाला 10 रुपये सिक्क्याला काहीच व्हॅल्यू नाहीये. जी मुंबईला व्हॅल्यू आहे ती. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. आता आपण आलो आहोत इथं बसवा कल्याणमध्ये बसवेश्वरमध्ये एक गुफा आहे ती बघायसाठी. आता तिथं आपण बघू शकतो ही गुफा. आवाज तर गुंजणार आहे. गेली म्हणतात गुफा म्हणतात. हे केव आहे इथे. इकडे कुठं जातं काय माहिती. इकडे असं कुठं फिरलं आहे. आपले पोल अंधार होणार आहे. जाऊया
हे असं इथं अरे वा खूप क्लासिक आहे दादा तुम्ही बघू शकता हे दिसतंय का तरी कॅमेरा आपल्या हा ही जुन्या काळातली गुफा आहे ही आणि हे असं एक जुनं बघा पहिला अंधार असेल लाईट लावावं लागतील मला मित्रांनो आपण आपल्या मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करूया आणि हे असं या साईडला पूर्ण अशी केव आहे त्याला आम्हाला बघा दिसत पण नाही तर इथे त्यांनी लाईट वगैरे लावलेत काय काय लाईट बंद आहेत इथं असं एक मंदिर आहे छोटस तुम्ही पाहू शकता हे मंदिर इथं काय इथं बॅटरी वगैरे ठेवायचा सेटअप आहे परत इथे अजून एक महाराजांचा एक स्वामी आहे त्यांचं एक मूर्ती आहे इथे असं गोल गोल फिरायसारखं भरपूर बोलाया पूर्णपणे हरवलं की हरवलं सगळं पण तिथून बाहेर फोटो आणायचं इथे ही एक मूर्ती आहे इकडनं असं आपलं जाऊन बघू आपण छोटी असं सुंदर असं जुन्या काळामध्ये यांनी बांधलेलं सगळं आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता ते सगळं जुन्या काळामध्ये बांधकाम केलेलं आहे इथे त्या काळात काय नाही म्हटलं 300 400 500 वर्षापूर्वी इथे असलेल्यांची लोक वगैरे बसायचे गुफाच्या आतमध्ये इथे ते महाराजांमध्ये तपस्या करत तुम्ही बघू शकता आता आणि आता आपण मी ते येणं होणार आता इथे सध्या आता आपण इथून आलतो ते इथून बाहेर नव्हे इथं काय इथं कुठे आतमध्ये रस्ता पण बंद केला लोकांनी आम्हाला घेणं नाही इकडनं आलतो आम्ही Let's go. इथे काहीतरी होतं शिड्या वगैरे लावले इथे एक महाराज इथं असं शिड्या आहेत त्यामध्ये रस्ता कुठे जातो आम्ही हर एक रस्ता फिरायचा प्रयत्न करतो राहिला फुल बोलाया मध्ये आम्ही आलोय इथे एक महाराज तुम्ही बघू शकता परत इथे काय नाही इथं कुठल्या देवाची मूर्ती असेल ते सध्या आता नाहीये इथे पण असेल असं आपण इंटरेस्ट करू पूर्णपणे बाहेर गोल यामधून हे असं एकदम सुंदर असं एक केव आहे बघू शकता तुम्ही हे आर्किटेक्चरिंग फुल जुन्या काळातलं बघा हे सगळं काय आणि 100% मित्रांनो तुम्ही एकदा एक व्हिजिट द्या तुम्हाला पण एक चांगला अनुभव भेटेल या परतच्या वेळेस बसव कल्याण बसवेश्वर मंदिर 100% भेट द्या चला आता पुढे एक व्हिडिओ आहे तिकडे जाऊया